गुरु महर्षी आपल्या परिसस्पर्श या पुस्तकातील थोर अष्टपैलू प्राध्यापक यांचं व्यक्तिचित्रण सादर करतायत खुद्द डॉक्टर निशिकांत श्रोत्री. गुरु महर्षी झूलॉजीसाठी पुस्तक. गेल्या 33 वर्षात माझ्या कोणत्याच विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न विचारला नव्हता बाळा, ना त्यातल्या कोणी या विषयासाठी पुस्तक वापरलं होतं. वर्गात मी जे काही शिकवतो ना ते लक्ष देऊन ऐक, फळ्यावरच्या आकृत्या लक्षात ठेव, तुला कुठल्याच पुस्तकाची गरज पडणार नाही. चल वर्गात जाऊ आता आपण. शिरोळे सर मोठ्या मायेने माझ्या खांद्यावर हात टाकून मला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या P9च्या वर्गात घेऊन गेले. पहिल्याच दिवशी माझा वर्गात अशा पद्धतीने झालेला प्रवेश पाहून समस्त वर्गात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मी मात्र सरांनी मला दिलेल्या या सन्मानाने भारावून गेलो होतो. नुसताच भारावून नाही तर पुरता गोंधळून देखील गेलो होतो. ज्या विषयाचा आयुष्यभर तिरस्कारच केला त्या विषयाचं पुस्तक देखील वापरायचं नाही. कसा झेपायचा हा झूलॉजीचा अभ्यास आपल्याला? वास्तविक झूलॉजी आणि बॉटनी हे विषय शाळेत असल्यापासून मला कधीच आवडले नव्हते. प्री डिग्रीला कसा बसा जेमतेम काठावर पास झालो होतो मी. केवळ गणित आणि पदार्थ विज्ञान या विषयांमधल्या असाधारण हुशारीमुळेच मी प्रथम श्रेणी टिकवू शकलो होतो. आता प्री डिग्री नंतर पुन्हा म्हणून बायोलॉजीच्या वाट्याला चुकून सुद्धा जायचं नाही असा निश्चयच केला होता मी. पण म्हणतात ना, प्राक्तना पुढे कुणाचं काय चालतं. प्री डिग्रीच्या निकालाच्याच दिवशी नकळतच माझ्या मावशांच्या गप्पांमधून मला असं समजलं की घराण्यात कुणीतरी डॉक्टर व्हावं अशी माझ्या वडिलांची फार इच्छा होती. इंजिनियर व्हायचं किंवा आकडेशास्त्रात संशोधन करायचं या माझ्या ईर्ष्येला तिरमिरीतच तिलांजली देऊन मी डॉक्टर व्हायच्या ईर्ष्येने B ग्रुपला प्रवेश घेतला. आता नुसत्या वर्गातील शिकवण्यावर विषयात प्रभुत्व मिळवायचं म्हणजे संपूर्ण एकाग्र चित्तानेच वर्गात बसायला हवं. मी तडक पहिल्या रांगेतल्या बाकावर जाऊन बसलो. अर्थात पहिल्या रांगेतल्या बाकावर बसल्याने जरी मी शिकवण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकलो तरी घरी गेल्यानंतर मात्र माझ्या मनावर विलक्षण दडपण आलं. शिरोळे सरांच्या अध्यापन कौशल्यामुळे आज सगळं समजलं खरं, लक्षात राहिलं, पण हे परीक्षेपर्यंत स्मरणात राहील का? आणि त्याच क्षणी मला एक कल्पना सुचली. वर्गात जे शिकलो त्याच्या नोट्स लिहून काढल्या मी वहीत, अगदी आकृत्यांसह. आता प्रश्न होता, हे सगळं बरोबर आहे का? दुसऱ्या दिवशी निर्व्यासपणे मी बेधडक शिरोळे सरांच्या केबिनमध्ये आगंतुकपणे जाऊन त्यांच्यासमोर उभा राहिलो. हे त्यांना कितपत आवडेल आणि त्यांची प्रतिक्रिया काय असेल ही धाकधूक मनात होतीच. काय रे बाळा, त्यांच्या अतिशय मायाळू स्वराने माझ्या हृदयाची धडधड स्थिरावली. सर, तुमच्या कालच्या लेक्चरच्या मी नोट्स काढल्यात. माझ्या स्वरांमधून भीती स्पष्टपणे प्रतीत होत होती. द्याल मला तपासून? एवढ्या मोठ्या वरिष्ठ प्राध्यापकाकडे असलं क्षुल्लक काम घेऊन गेल्याचं तिथेच बसलेल्या डांगीबाईंना अजिबात आवडलेलं नसल्याचं त्यांच्या कपाळावरच्या आठीवरून माझ्या लक्षात आलं. पण खुद्द शिरोळे सरांचा प्रतिसाद मात्र त्या सर्वांनाच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होता. काहीही न बोलता त्याने हात पुढे करून माझी वही ताब्यात घेतली. संध्याकाळी घेऊन जा, त्यांच्या या शब्दांनी माझी भीड चेपली आणि मी तिथून बाहेर पडलो. कॉलेजचे तास संपल्यावर वही घ्यायला म्हणून मी त्यांच्याकडे गेल्यावर मला आश्चर्याचा आणखीन एक धक्का बसला. या नोट्स नोटीस बोर्डवर लाव. शिरोळे सरांच्या शब्दांमधून आणि चेहऱ्यावरून मला ओतप्रोत भरलेलं कौतुक जाणवत होतं. फार छान लिहिलेस, सगळ्यांनाच उपयोग होईल याचा. उद्यापासून रोजच्या रोज लेक्चरच्या नोट्स काढून आणत जा आणि मी तपासून दिल्यावर त्या नोटीस बोर्डवर लावत जा. आणि दुसऱ्या दिवसापासून मी त्यांनी शिकवलेल्या नोट्सच्या 2 प्रती काढायला लागलो. एक माझ्यासाठी
आणि एक सूचना फलकासाठी. साहजिकच माझा अभ्यास अधिकाधिक पक्का व्हायला लागला. हा परिपाठ अव्याहतपणे काही महिने चालूच होता. वर्ष संपायच्या सुमाराला मात्र मी नोट्स घेऊन गेल्यावर सरांचा चेहरा पाहून मला कसनुसच वाटलं. त्यांच्या नजरेतला विषाद माझं हृदय चरचर कापत गेला. मला बघितल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी माझ्या नोट्स घेतल्या. आता आजपासून तू नोटीस बोर्डावर या नोट्स नको लावत जाऊस. त्यांचा विषण्ण सूर बाहेर पडला. का सर, चुकीचं लिहितोय का मी काही? मला खूप वाईट वाटलं. तुझं नाही रे काही चुकलं, चुकलंय वर्गाचं. त्यांच्या आवाजात नेहमीचा जोश नव्हता. वर्गाचं भलं व्हावं म्हणून तू तुझ्या नोट्स लावत आलास, पण त्यांना त्याची किंमत नाही. माझ्या चेहऱ्यावर फक्त एक भलं मोठं प्रश्नचिन्ह विराजमान झालं. तू काल लावलेल्या नोट्स कुणीतरी काढून नेल्यात. किती सौम्य शब्द वापरले होते सरांनी. माझ्या तोंडून तर ढापल्यात किंवा चोरल्यात असले शब्द आले असते. पण माझ्याकडे सर मूळ प्रत आहे ना त्यांची. असू देत. सरांच्या स्वरातील आणि नजरेतील अपेक्षाभंगाचा विषाद काही कमी होत नव्हता. तू रोजच्या प्रमाणेच तुझ्या नोट्स मला आणून देत जा. मी देईन तपासून. आणि लक्षात ठेव, ही गोष्ट कोणापाशी देखील बोलायची गरज नाही. त्यांना तो विषय अजून उगाळायचाच नव्हता. तरी पण त्या दिवशीचं त्यांचं व्याख्यान नेहमीसारखं रंगलं नाही हे मात्र खरं. साऱ्या वर्गाला चटकन समजावं म्हणून प्रत्येक बाब ते विलक्षण सोपी करून दैनंदिन जीवनातील दाखल्यांसकट समजून सांगत असत. शिवाय जोडीला त्यांचा सक्रिय अभिनय असे तो वेगळाच. वास्तविक प्रत्येक गोष्टीचं चिकित्सकपणे शास्त्रीय विश्लेषण करायची शाळेत असतानाच मराठे सरांनी सवय लावलेली असल्यामुळे मला तर फारच शंका यायच्या. इतक्या की वर्गातील मुलांनी मला शंकासूर असंच टोपण नाव बहान केलं होतं. पण खरं सांगायचं तर माझ्या रोजच्या या शंका सरांच्या शिकवण्याच्या प्रवाहात अडथळा बनत आहेत की काय अशी माझी मलाच शंका यायला लागली. मग मात्र माझ्या मनाची घुसमट सुरू झाली. यातून कसा मार्ग काढायचा हे माझ्या अजाण जिज्ञासू मनाला काही उमगेना. त्यावरही मी न विचारताच शिरोळे सरांनी मार्ग काढला. हे बघ बाळा, तुला काही विचारायचं असलं ना तर तू सरळ मला इथं येऊन भेटून विचार. मी माझ्या त्यांनी तपासलेल्या नोट्स आणायला गेलेलो असताना त्यांनी मला सांगितलं. म्हणजे तुझ्या शंकांवर आपल्याला सविस्तर चर्चा पण करता येईल. किती मृदू आणि आपुलकीच्या स्वरात बोलत होते सर. माझ्या जिज्ञासू वृत्तीला त्यांनी कुठेही तडाता जाऊ दिला नाहीच. वर त्यांच्या लेखी माझी काय प्रतिमा आहे याचीही त्यांनी मला अंतर्यामी जाणीव करून दिली. तरीही त्यांनी वर्गात शिकवलेल्या ज्ञानाच्या पलीकडे काही माझ्या शंका असतील तर मात्र त्यांचा मार्ग कधी कधी वेगळा असे. राणा टायग्रीनाच्या शरीरात लिम्फ हार्ट्स असतात हे सरांनी वर्गात सांगितलं आणि माझ्या मेंदूत काही शंका उत्पन्न झाल्या. वर्ग संपल्या कसलाही संकोच न बाळगता मी सरांना त्यांच्या खोलीत जाऊन बसलो. काय रे बाळा, काही शंका आहे? माझ्या मनातलं सगळं कसं माझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलं होतं. सर, त्या लिम्फ हार्ट्स विषयी थोडीशी अधिक माहिती हवी आहे. मला सरांशी बोलताना आता काहीच दडपण येईन असं झालं होतं. सर, लिम्फ हार्ट्सचे मसल्स कसले असतात? हृदयाला असलेले कार्डियाक की इतर कसले? आणि सरांच्या डोळ्यात जे भाव उमटले त्यामुळे मला माझं काही चुकलं का काय असंच वाटायला लागलं. पण नाही, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी किंवा संताप यातलं काहीच जाणवत नव्हतं. थोडासा अविश्वास, काहीसं आश्चर्य आणि खूपसं कौतुक यांचं मिश्रण माझ्या लक्षात यायला लागलं. मी गेली 33 वर्ष या वर्गाला शिकवतोय. आता त्यांच्या डोळ्यातील भाव शब्दरूपाने त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडायला लागले. या 33 वर्षात एकाही विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न विचारला नव्हता. त्यांच्या या प्रतिक्रियेने मी आणखीनच गोंधळून गेलो. नको होता का विचारायला हा प्रश्न मी? मात्र त्यावर आपण काय उलट प्रतिक्रिया द्यावी? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार. सरांच्या या उत्तराने मात्र माझा पुरता हिरेमोड झाला.
ही शंका विचारण्यात मी काय घोडचूक केली तेच मला समजेना. तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला चमच्यानी ज्ञान भरवणं योग्य नाही. तू ते मिळवलं पाहिजेस. म्हणून तर विचारलं ना सर. सरांच्या विधानाचा खरा अर्थ काही माझ्या मस्तकात उलगडला गेला नव्हता. विचारलंस त्याचं तर मला कौतुकच आहे रे. ते कौतुक सरांच्या शब्दातून जाणवत होतं मला. मात्र त्याचं उत्तर मी नाही सांगणार तुला. मग मी आणखीनच मुश्किलात पडलो. तू कॉलेजच्या लायब्ररीत जा. सरांचा चेहरा गंभीर झाला. तिथं एक्कर याचं झुलॉजीवरचं पुस्तक आहे. त्यातून तुझ्या या शंकेचं उत्तर शोधून काढ. ज्ञानप्राप्तीच्या बाबतीत हुशार विद्यार्थ्यांनी कसं स्वावलंबी व्हायला हवं. पुन्हा एकदा मला माझ्या शालेय जीवनातल्या मराठी सरांची आठवण आली. अगदी तसेच विचार, तशीच भूमिका. दुसऱ्याच दिवशी मी मोठ्या समाधानाने आणि अभिमानाने सरांच्या समोर जाऊन उभा राहिलो. सर, बेडकाच्या डिम्फार्ट्समध्ये कार्डियक मसल्स नसतात. सरांनी मला काहीही विचारायच्या आधीच मी मोठ्या उत्साहात सांगायला सुरुवात केली. त्यात स्मूथ मसल्स असतात आणि त्यांच्यात थोडेसे स्ट्रायशन्स असतात. अगदी दख्खनच्या राणीच्या वेगाने माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि दुसऱ्याच क्षणी मी कृतकृत्य झाल्यासारखा गप्प झालो. आणि मला काही समजायच्या आतच 6 फूट उंच धिप्पाड शिरोळे सरांनी त्यांच्या दणकट हातांनी मोठ्या आवेगाने मला त्यांच्या पोटाशी धरलं. आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मी धन्य झालो. माझ्या अध्ययनाला पुनश्च एकवार निश्चित दिशा मिळाली होती. अर्थात वर्गातल्या शिरोळे सरांच्या शिकवण्याने सारे विद्यार्थी जरी प्रभावित झाले होते तरी प्रात्यक्षिक वर्गात मात्र सगळ्यांचीच भंभीर उडत होती. पहिल्याच दिवशी यच्चयावत विद्यार्थ्यांच्या बेडकाच्या चित्रावर खाट मारून डांगीबाईंनी समस्त वर्गाच्या आत्मविश्वासाला महाविद्यालयामध्येच वाहणाऱ्या नाल्यात पार बुडवून टाकलं होतं. तरीही शिरोळे सरांच्या आधारावर वर्गाचं धैर्य टिकून होतं. नुसतं वाचण्यापेक्षा ऐकलेलं अधिक समजतं आणि लक्षात राहतं. आणि ऐकण्याबरोबरच पाहिलं तर ते बुद्धीच्या अंतरंगापर्यंत पोहोचतं यावर शिरोळे सरांचा गाढा विश्वास होता. त्यामुळे त्यांचं शिकवणं केवळ श्रवण भक्तीनंच आत्मसात करायचं नसे तर ते उघड्या डोळ्यांनी अनुभवायचं असे. हे केवळ त्यांनी फळ्यावर रेखाटलेल्या सुबक आकृत्यांपुरतंच मर्यादित ठेवलं नव्हतं. त्यांचं शिकवणं नेहमीच साभिनय असे. आमच्या अभ्यासात राना टायग्रीना जातीचा बेडूक होता. शिकण्यासाठी शिकवताना राना टायग्रीना प्रत्येक क्रिया कशी करतो हे सर प्रत्यक्ष करून दाखवत असत. दूरवर उडी मारण्यासाठी राना टायग्रीनाचे मागचे पाय कसे लांब असतात आणि पुढचे पाय कसे आखूड असतात हे सांगितल्यावर चक्क 200 विद्यार्थ्यांच्या वर्गात खाली जमिनीवर बसून वर्गाच्या बाहेरपर्यंत त्यांचा तो विशाल देह राना टायग्रीना सारख्या उड्या मारत मारत गेला आणि सगळा वर्ग आश्चर्यात बुडून गेला. विद्यादानाच्या व्रताने पछाडलेल्या त्या महायोग्याला ना कसली लाज होती ना संकोच. समर्पित कर्म म्हणजे काय याचा त्यांनी आदर्शच ठेवला होता वर्गासमोर. अर्थात त्यांच्या अशा अभिनयामुळे मात्र एकदा विलक्षण गंभीर प्रसंग उभा राहिला होता. वर्ष संपता संपता अभ्यासक्रम वेळेत संपायला म्हणून रविवारी त्यांनी अतिरिक्त वर्ग बोलवला होता. साहजिकच विभागात त्यांच्याखेरीज दुसरं कोणीच नव्हतं. शेजारच्या इमारतीतल्या P9च्या वर्गात सर शिकवत होते. शिकवता शिकवता त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार दोन्ही हात वर केले आणि त्यांची बोटं गुंफून ते एकत्र आणून समोरच्या टेबलावर त्यांच्या मुठी वळून ठेवल्या. दुसऱ्याच क्षणी त्यांनी कमरेत वाकून आपलं मस्तक आपल्या मुठीवर ठेवलं. आता सर राना टायग्रीनाची ही कोणती कृती दाखवत आहेत म्हणून मोठ्या उत्सुकतेने समस्त वर्ग पाहायला लागला. तरीही 1 मिनिट उलटून गेलं तरी सर काहीच हालचाल करेनात हे लक्षात आल्यावर मात्र आम्हा काही विद्यार्थ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पहिल्याच बाकावर बसलेलो मखीजा आणि मी धावतच सरांच्या पाशी गेलो आणि त्यांना हात दिला. आणि काय सांगू संकट, सरांची शुद्धच हरपली होती.
पाठोपाठ आणखीही काही विद्यार्थी धावत आले. सर्वांनी मिळून सरांच्या त्या अवाढव्य देहाला सावरत सावरत कसं बस जीवशास्त्र विभागाच्या कचेरीत नेलं. कुणालाही काही सुचेच ना. बहुतेक विद्यार्थ्यांचे डोळे तर पाणावलेच होते. काहीतरी करणं आवश्यक होतं. सुट्टीचा दिवस असल्यामुळे महाविद्यालयात तर कुणीच नव्हतं. महाविद्यालयाच्या समोरच सरांचा प्रशस्त बंगला होता. मला त्यांनी तिथे अनेक वेळेला बोलवलेलं असल्यामुळे त्यांच्या घरी जाण्यात मला कसलाच संकोच वाटत नसे. मखिजाला सरांच्याकडे लक्ष द्यायला सांगून मी धावतच सायकल स्टँडवरून माझी सायकल काढली आणि विमानाच्या वेगाने सरांच्या बंगल्यात शिरलो. सुदैवाने सरांचे चिरंजीव डॉक्टर धैर्यशील उर्फ राम चट्ट्या पट्ट्याच्या पायजमात्याच सज्जातल्या झोपाळ्यावर वर्तमानपत्र वाचत बसले होते. सरांना चक्कर आली वर्गात. मला तर काही सुचतच नव्हतं. जे शब्द मनात उलटले ते बेबंद अवखळ मुलासारखे जिभेवरून घसरले. तरीही त्यांनी त्यांचं अपेक्षित कार्य केलं होतं. धैर्यशील सरांनी हातातलं वर्तमानपत्र बाजूला टाकून ते ताडकन उठले आणि स्टेथोस्कोप वगैरे काही उपकरणं घेऊन रात्रीच्या झोपायच्या कपड्यातच ते बाहेर आले. बैस मागे. त्यांच्या आज्ञेचं उपमर्द करणं माझ्याच्याने तरी शक्य नव्हतं. तिथेच बाजूला सायकल लावून मी त्यांच्या स्कूटरच्या मागच्या सीटवर बसलो. आम्ही पोहोचेपर्यंत शिरोळे सर बरेच सावरले होते. चल, सगळ्या मुलांना वर्गात घेऊन चल. मला पाहताच शिरोळे सरांनी आज्ञा केली. सर! तिथे जमलेल्या समस्त विद्यार्थ्यांच्या तोंडून धक्का चित्कार बाहेर पडला. आणखी काय करू शकणार नव्हतो आम्ही किशोरवयीन विद्यार्थी. डॉक्टर धैर्यशील सरांनीच आम्हाला या धर्मसंकटातनं सोडवलं. एक शब्दही न बोलता त्यांनी मोठ्या सरांना आपल्या हाताने परत खुर्चीवर बसवत त्यांच्या दंडाला रक्तदाब मोजायचा पट्टा बांधला. अरे, आता बरं वाटतंय मला. जाऊ दे मला क्लासवर. त्यांच्या शब्दांच्याकडे दुर्लक्ष करून डॉक्टर धैर्यशील सरांनी त्यांचा रक्तदाब मोजला आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी शांत आवाजात आज क्लास होणार नसल्याचं मला सांगितलं. मी खुणेने सर्वांना घरी जायला सांगितलं, पण माझा पाय काही तिथून निघेना. मला सरांच्यापाशी थांबायला सांगून धैर्यशील सर पटकन घरी जाऊन गाडी घेऊन आले आणि आम्ही सरांना घेऊन त्यांच्या घरी गेलो. बरं वाटतंय आता मला. शिरोळे सरांनी माझा हात हातात घेतला. तू जा आता. उद्या ये हवं तर परत. सगळ्या मुलांना सांग मी बरा आहे म्हणून. सरांकडे पाठ करून मी सज्जातून खाली उतरून माझी सायकल काढली. मात्र इतका वेळ मोठ्या निग्रहाने डोळ्याच्या आतच थोपवून धरलेला अश्रूंचा बांध पानशेट धरण फुटल्यागत बेफाम झालेल्या मोठेसारखा माझ्या पापण्यांना न जुमानता जोमाने व्हायला लागला. महाविद्यालयाच्या आवारात सायकल शिरताच मात्र माझ्या मेंदूला विवेकाची इंगळी डसली. अख्खा बी ग्रुपचा वर्ग प्राणीशास्त्र विभागासमोर चातकासारखी माझी वाट पाहत उभा असेल. सरांच्या प्रकृतीची वार्ता देणारा प्रवक्ता म्हणून त्यांना माझी प्रतीक्षा असेल. मी काय बातमी देतो यावर संपूर्ण वर्गाचं मनोधैर्य अवलंबून असणार होतं. अशा वेळी फाटकशीर होऊन त्यांच्या मनस्थितीचे नाव भरकटू द्यायचं पाप मला शोभा देणारं नव्हतं. क्षणार्धात मी डोळे टिपून कोरडे केले. चेहऱ्यावर उष्ण का होईना पण प्रसन्न हास्य विराजमान केलं आणि मग जोमाने सायकलचे पेडल्स मारत मी माझ्या मित्रमैत्रिणींच्यात येऊन पोचलो. कसे सर? बऱ्याचशा आवाजातून दबलेला हुंका जाणवत होता. तरीही बहुतेकांच्या, विशेषतः मुलींच्या सुजलेल्या डोळ्यांवरून तेथे खूप अश्रुपात झाला असावा हे सांगायला मला कोणत्याही मानसशास्त्रज्ञाची गरज नव्हती. सर अगदी ठीक आहेत आता. माझा स्वर होता होईल तितका शांत ठेवायचा प्रयत्न करत मी त्यांच्या मनावरील ताण कमी करायला लागलो. डॉक्टर सरांनी पण सांगितलंय तसं. नक्की ना? पण तू रोज जाऊन येशील ना सरांच्याकडे आमच्या सर्वांच्या वतीने? सरांच्या प्रकृतीतील सुधारणा ऐकून समस्त वर्गाच्या चेहऱ्यावरील काळजीची कळा जाऊन तिथे अंमळ निशंकतेची लकीर पसरली आणि त्या तणावपूर्ण प्रसंगावर तिथेच पडदा पडला. सरांनी दिलेल्या ओझरता अवतानाचा फायदा घेऊन आणि समस्त वर्गाच्या दबावाखाली
मी काही दिवस रोज शिरोळे सरांच्या घरी त्यांच्या प्रकृतीची खबर घ्यायला जात होतो. पहिले 2 दिवस मी एकटाच गेलो, पण नंतर मात्र मधुसूदन पांडव देखील माझ्याबरोबर असायचा. तो देखील त्यांचा खूप लाडका विद्यार्थी होता. आठवड्याभरानंतर सर त्यांच्या घराच्या सज्जात येऊन बसलेले पाहिले आणि आमचा जीव भांड्यात पडला. त्याच दिवशी आता आम्ही रोजच्या रोज गेलो नाही तरी चालेल असंही त्यांनी आम्हाला सांगितलं. तरीही आम्ही दोघंही मधून मधून त्यांना भेटायला जातच होतो. सरांच्या या आजारपणाची बातमी मात्र अख्ख्या पुण्यात एखाद्या साथीसारखी पसरली. निशी, शिरोळे सर अजून नाही का यायला लागले शिकवायला? सुधा मावशीचा प्रश्न ऐकून मी आश्चर्यातच पडलो. तिच्या या प्रश्नाचं प्रयोजनच माझ्या लक्षात येईना. वास्तविक सुधा मावशी SP कॉलेजमधून झूलॉजी घेऊन पदवीधर झाली होती. नंतर तिचं पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून झालं होतं. आता तर ती विद्यापीठातूनच PhD करत होती. म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयाचा आणि तिचा काहीच संबंध असायचं कारण नव्हतं. मग तिच्यापर्यंत शिरोळे सरांच्या आजारपणाची बातमी गेलीच कशी? आणि समजा जरी तिला समजली तरी ते शिकवायला येत नाहीत याची फिकर तिला का? मी स्पष्टच विचारलं तिला. तुला काय माहिती रे? ती आणखीनच गंभीर झाली. त्यांच्या वर्गात काय तुम्ही फक्त फर्ग्युसनचेच प्री प्रोफेशनलचे विद्यार्थी असता? अरे शिरोळे सरांचं कुठंही आणि केव्हाही लेक्चर असलं ना की पुण्यातल्या बहुतेक कॉलेजमधले BSc पर्यंतचे विद्यार्थी तर सोडाच, अगदी विद्यापीठातले MSc आणि PhDचे विद्यार्थी देखील हजर असतात. हे जरी अनपेक्षित होतं तरी माहिती नक्कीच अभिमानास्पद होती. तू पहिल्या बाकावर बसतोस त्यामुळे तुला माहिती नाही. आता मी पहिल्या बाकावर बसतो हे हिला कसं समजलं या प्रश्नाने माझ्या मनात मूळ धरायच्या आतच सुधा मावशीने त्याचं निराकरण केलं. त्यांच्या बहुतेक लेक्चर्सला आमचा विद्यापीठातला PhDचा ग्रुप हजर असतो. आम्ही गुपचूप मागे येऊन उभा राहतो आणि लेक्चर संपल्यावर कुणालाही कळायच्या आत निघून जातो. शिरोळे सरांचं शिकवणं म्हणजे ज्ञानगंगा असते रे. एकंदर आमच्या वर्गातल्याच काय पण समस्त पुण्यातल्या सगळ्या झूलॉजीच्या विद्यार्थ्यांना शिरोळे सरांचा विरह जाणवत होता हे मात्र खरं. मला आणि पांडवला मात्र सरांच्या सहवासाचं थोडं तरी सुख मिळत होतं. सरांच्या सूचनेनुसार आम्ही दोघं कधी एकत्र तर कधी वेगवेगळे त्यांची चौकशी करायला महाविद्यालय सुटल्यावरती संध्याकाळी सरांच्या घरी नियमितपणे जात होतो. काही दिवसातच सरांची प्रकृती एकदम ठीकठाक झाली. मात्र तरीही आम्ही त्यांच्याकडे असंच जात राहावं असा त्यांचा आग्रह होता. आता त्यांचा आग्रहच काय, त्यांचा साधा शब्द देखील खाली पडू दिला नसता आम्ही कोणी. आता तर काय इष्टापत्तीच आली. आणि थोड्याच दिवसात लक्षात आलं की सरांना आमच्याशी नुसत्या गप्पाच मारायच्या नव्हत्या, तर त्यांना आमची दोघांची परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयारी देखील करून घ्यायची होती. असलेलं ज्ञान मुद्देसूदपणे कसं लिहावं, केव्हा कुठे कशा आकृत्या काढाव्यात याबरोबरच त्यांनी अनेक स्कॉलर्स पॉइंट्स देखील आमच्या मनावर ठसवले. अर्थात त्यांच्या घरच्या भेटीत आमचा फक्त अभ्यासच होत नसे तर सरांकडून कित्येक अभ्यासेतर माहिती देखील मिळत होती. प्राणीशास्त्राचा एक विशेष विभाग म्हणून सरांनी सर्पावर खूप अभ्यासच नव्हे तर गाढ संशोधन देखील केलं होतं. सर्पांविषयी किती माहिती दिली असेल त्यांनी आम्हाला, ही माहिती देखील किती गमतीशीर प्रकारे सांगत ते. नवरा म्हणू नये आपला आणि साप म्हणू नये धाकला, ही म्हण हसत हसत सांगत त्यातील उत्तरार्ध शास्त्रीयदृष्ट्या कसा यथार्थ आहे हे पटवण्यासाठी मोठ्या मिश्किलपणे ते म्हणाले, नाक सोडून इतर सापांचा विचार करायचा तर एक लक्षात ठेवायचं, साप आकाराने जितका लहान तितका तो अधिक विषारी असतो. म्हणूनच पिटुकलं फुरसं खूपच विषारी. नागांमध्ये आसाम मधला नागराज म्हणजेच किंग कोब्रा ताशी 30 मैल वेगाने सरपटू शकेल
आणि आपल्या शेपटीच्या टोकावर ताठ उभा राहू शकेल इतका प्रचंड ताकदवान असतो, हे ऐकल्यावर तर मी त्यांच्या घरी असून सुद्धा गर्भगतीत झालो होतो. असल्या माहितीने भारून गेलो होतो. कित्येकदा सरांच्या तोंडून हिमालयाविषयी विविध प्रकारची माहिती ऐकायला मिळायची. हिमालय हा त्यांचा इतका जिव्हाळ्याचा विषय होता की दरवर्षी नित्यनेमाने वारकरी ज्या भक्तिभावाने पंढरपूरच्या वारीला जातात त्याच आस्थेने ते हिमालयाच्या वारीला जात असत. त्यांचा हिमालयावरील केवळ पुस्तकेच नव्हे तर अनुभव, अभ्यास, आश्चर्याने तोंडात मनगटापर्यंत हात घालण्या इतका प्रगाढ होता. हिमालयाचं पदार्थ विज्ञान, हिमालयाचं रसायनशास्त्र, हिमालयाचं प्राणीशास्त्र, हिमालयाचं वनस्पतीशास्त्र, हिमालयाचं गणितशास्त्र, हिमालयाचं भूशास्त्र, इतकंच काय पण हिमालयाचं तत्वज्ञान आणि हिमालयाचं अध्यात्मशास्त्र या आणि अशा प्रकारच्या विविध किमान 9 विषयावर तरी त्यांच्या व्याख्यानमाला होत असत. सर्प आणि हिमालय हे तर त्यांचे इतके जिव्हाळ्याचे विषय होते की त्या विषयांवर व्याख्यान द्यायला त्यांना कोणीही कधीही आणि कुठेही बोलवलं तरी ते सदैव तयार असत. मग त्यात त्यांच्या दृष्टीने मानधनासारख्या क्षुल्लक बाबी कधीच अडथळा बनत नसत. अध्यात्म आणि संत साहित्य यावर शिरोळे सरांसारखा शास्त्रज्ञ किती अधिकारवाणीने व्याख्यानं देऊ शकतो यावरती व्याख्यानं प्रत्यक्ष ऐकल्याखेरीज कोणाचा विश्वासही बसला नसता. मला जरी या विविध विषयांवर त्यांची व्याख्यानं ऐकायचं जरी भाग्य लाभलं नाही तरी त्यांच्या घरीच त्यांनी मला या विषयांमधली बरीच माहिती सांगितली. तुकाराम महाराज केवळ भक्ती मार्गाचेच पाईक नव्हते तर ते ज्ञानमार्गाचे देखील अधिकारी पुरुष होते हे त्यांनी मला इतक्या कळकळीने समजून सांगितलं की ते माझ्या स्मरणपटावरून आजन्म पुसणं जाणं शक्य नाही. तोपर्यंत मी तुकोबांना केवळ एक थोर भक्तच समजत होतो. सरांच्या प्रकृतीच्या कारणाने मी त्यांच्या घरी जात होतो आणि जीवनाच्या विविध अंगाची माहिती मिळवत होतो. पण ज्ञानी होत होतो असं म्हणण्या इतका उद्धटपणा अजून माझ्यात नाही. अजून माझ्या बुद्धीला तेवढी परिपक्वता आलेली नव्हती. यथावकाश शिरोळे सरांची प्रकृती सुधारली आणि ते पुन्हा महाविद्यालयात येऊन बसायला लागले. अर्थात लगेच त्यांनी शिकवायला काही सुरुवात केली नाही आणि जरी केली असती तरी आम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नसता. खरं तर त्यानंतर शिरोळे सर परत आमच्या वर्गावर शिकवायला परत कधी आलेच नाहीत. सर आजारी पडले तोपर्यंत राणा टायग्रीनाचा बहुतेक अभ्यासक्रम संपतच आला होता. उरलेला भाग प्राध्यापक कारेकर यांनी पूर्ण केला. त्यानंतर झुरळाचा अभ्यास सुरू झाला. झुरळ शिकवणं ही कारेकर सरांचीच जबाबदारी होती वर्षानुवर्ष. त्यामुळे बेडकाचा उर्वरित अभ्यासक्रमच काय नंतर झुरळाचा अभ्यासक्रम सुद्धा कारेकर सरांनीच संपवला. कारेकर सर खूप छान शिकवत असत. तथापि शिरोळे सरांची उणीव समस्त विद्यार्थ्यांनाच काय त्या P9 वर्गाला देखील जाणवत असावी. तरीही सर मोठ्या मायेने आणि आपुलकीने सगळ्यांच्या अभ्यासाची चौकशी करत होते, समस्त वर्गाची दखल घेत होते. आणि अचानक एक दिवस विभागातील शिपायांनी वर्गात येऊन सगळ्या वर्गाला शिरोळे सरांनी बोलवलं असल्याचा निरोप दिला. एकदम साऱ्यांनी येऊन दंगल करू नका, 4-4च्या गटाने या. त्यांनी तेवढ्यात आपला रोप जमवायचा प्रयत्न केला. खूप आनंद झाला साऱ्या वर्गाला. पण कशासाठी बोलवलं असेल सरांनी आणि तेही सगळ्या वर्गाला? समस्त विद्यार्थी वर्ग आम्हा शंकित झाला. तरीही शिरोळे सरांचा शब्द खाली पडू द्यायची ना कोणाची इच्छा होती ना कोणात तेवढा उद्दामपणा होता. सर्वांनी आपापसातच 4-4चे गट केले आणि पहिल्या गटातून पांडव आणि मी जावं असं सर्वानुमते ठरलं. सरांच्या खोलीत गेल्यावर मात्र आम्हाला आनंदाश्चर्याचा धक्का बसला. सरांनी आम्हाला झुरळ पाहायला बोलवलं होतं. हो, झुरळ दाखवत होते सर, पण ते होतं विच्छेदन केलेलं झुरळ. सरांशी बोलताना आमच्यातल्या काही विद्यार्थ्यांनी झुरळांचं विच्छेदन किती अवघड आहे असं म्हटलं होतं.
त्यावर आमच्या सर्वांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी झुरळाची संपूर्ण मज्जासंस्था अगदी मेंदूपासून ते शेवटच्या सूक्ष्म मज्जा तंतूपर्यंत एखाद्या कोरलेल्या शिल्पासारखी विच्छेदन करून ठेवली होती. झुरळाच्या साध्या पचनसंस्थेचं विच्छेदन करून आतडी बाहेर काढताना देखील आमची त्रेधा तिरपीट उडत होती. आणि इथे सरांनी झुरळाच्या मज्जासंस्थेचं किती विलक्षण कलात्मक विच्छेदन आमच्यासाठी आमच्या समोर मांडलं होतं. पाहताना हे संगमरवराचं शिल्प तर नाही असाच विचार प्रत्येकाच्या मनात डोकावून गेला आणि साऱ्या वर्गात आत्मविश्वासाचं वारं भरलं. आणि बरेचसे विद्यार्थी विविध ठिकाणाच्या गटारांकडे धावले झुरळ पकडायला विच्छेदनासाठी. विद्यापीठ पूर्व परीक्षेनंतर सर्वांच्या उत्तरपत्रिका मिळाल्यावर सरांनी पांडवला आणि मला आमच्या उत्तरपत्रिका घेऊन त्यांच्या घरी बोलवलं. वास्तविक पांडव पहिला आला होता आणि मी दुसरा. तरीही आमचं कुठं चुकलं, उत्तरपत्रिका अधिक चांगली कशी लिहिता येईल याबाबत त्यांना आम्हाला मार्गदर्शन करायचं होतं. विद्यापीठ परीक्षेत समस्त महाविद्यालयात कोठेही आम्ही कमी पडायला नको होतो त्यांना. आणि त्यांचं हे मार्गदर्शन वाया जाऊ दिलं नाही आम्ही दोघांनी. विद्यापीठाच्या परीक्षेत प्राणीशास्त्रात मला सर्वोच्च गुण मिळाले, तर प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र यात मिळून जीवशास्त्रात पांडवने बाजी मारली होती. त्यावेळी सरांच्या नजरेत एकवटून आलेला आनंद, समाधान, अभिमान अजूनही माझ्या स्मरणातून पुसट देखील होत नाही. त्यांच्या त्या नजरेची स्मृती अजूनही मला कसोटीच्या प्रसंगी स्फूर्तिदायक ठरते. काळ कसा बेबंद सरितेप्रमाणे सुसाट वाहतच होता. बदलत्या काळानुरूप आकाशातल्या चांदण्या संथपणे आपली स्थानं बदलत होत्या. पृथ्वी आपला कणा फिरवत होती. पाहता पाहता दक्षिणायनातून सूर्याने परत उत्तरायणाचा मार्ग धरला. त्याने मकरवृत्त ओलांडलं आणि अखिल भारतात मकर संक्रांतीचा उत्सव आला. पुण्यात हा सण कसा साजरा केला जात होता हे या लेखाचं उद्दिष्ट नसलं तरी शिरोळे सरांच्या बंगल्यावर त्या दिवशी मात्र कशी मोठी गजबज असेल हे वर्णन केल्याखेरीज शिरोळे सरांच्या स्मृतिचित्राची पूर्तताच होऊ शकणार नाही. विजयादशमी आणि मकर संक्रांत हे 2 दिवस म्हणजे सरांच्या बंगल्याच्या दृष्टीने महाउत्सवाची पर्वणीच असे. 33 वर्षातील त्यांचे बहुतांशी विद्यार्थी सोनं अर्पण करायला किंवा तिळगुळ घ्यायला सकाळपासून सरांच्या घरी मोठ्या भक्तिभावाने रीघ लावत असत. यात केवळ फर्ग्युसन महाविद्यालयातीलच नव्हे तर अखिल पुण्यनगरीतील यच्चयावत महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील देखील त्यांचे असलेले आणि कधीच नसलेले विद्यार्थी देखील तिथे आवर्जून येत असत. हा सोहळा पाहायला मिळणाऱ्यांच्या नजरेचं पारणं फिटायचं, जीवन धन्य व्हायचं. त्या वर्षी मीही तो अनुभव घेतला आणि त्यानंतर आणि कित्येक वर्षे ती अनुभूती घेतच राहिलो. पुढे वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यानंतर विलक्षण व्यग्र वेळापत्रकामुळे शिरोळे सरांची भेट विरळ व्हायला लागली. त्यातल्याच एका भेटीत सर मला खूप अंतर्मुख आणि खिन्न वाटले. बराच वेळ झाला ते काही बोलेच ना. सरांचं हे रूप मला देखील अंतर्यामी ढवळून टाकत होतं. समस्त जगताला आपल्या विस्तीर्ण खांद्यांनी शीतल छाया देणाऱ्या वटवृक्षांनी आपल्या पारंब्यास नव्हे तर यच्चयावत फांद्या देखील आकसून घेतल्यासारखे वाटले मला शिरोळे सर त्या दिवशी. मी विचारायचा खूप प्रयत्न करत होतो, पण माझ्या प्रत्येक प्रश्नागणिक त्यांचा चेहरा अधिकाधिक वेदनाग्रस्त होत होता. त्यामुळे त्यांना आणखीन त्रास देणं उचित तर वाटेना, तरीही त्यांच्या पुढून पायही निघेना. अखेरीस त्यांनीच ती कोंडी फोडली. आता पुढच्या वर्षीपासून मी नाही शिकवणार विद्यार्थ्यांना. आपल्या भावना शब्दात उतरू नयेत म्हणून सरांना घ्यावे लागणारे कष्ट माझ्या हृदयात लक्ष्मणाच्या छातीत घुसलेल्या इंद्रजीतच्या बाणासारखे सक्कन रुतले. माझ्या तोंडून काहीच शब्द फुटेनात. आता मला निवृत्त व्हायला पाहिजे. सर तुमच्याखेरीज झुलॉजीचं शिक्षण म्हणजे कसं बसं बोलक्यातून ओघळणाऱ्या लाळेसारखे माझ्या तोंडातून शब्द सटकले. झुलॉजी शिकवायला खूप मिळतील रे, पण आता मी कसं जगायचं न शिकवता? अरे मी काय पगार घेतो का?
आणि त्यानंतर सरांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. आता त्यांनी बोलायचा प्रयत्न केला तर त्यांच्या भावनांचा बांध आवरणं त्यांना कठीण जाईल हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं. थोडा वेळ तसंच बसून मी त्यांच्या पाया पडून त्यांचा निरोप घेतला. यथावकाश MBBS झाल्यानंतर इंटर्नशिपसाठी ठाण्याला गेलो आणि त्यानंतर माझी आणि श्रेय सरांची भेट झालीच नाही. ठाण्याहून परत आल्यावर तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ससून रुग्णालयात निवासी वैद्यकीय विद्यार्थी म्हणून इतका अडकून गेलो होतो की कशाचंच भान राहिलं नाही. रात्रंदिवस रुग्णसेवेत आणि अभ्यासात. दिवसामागून दिवस कसे जात होते ते कळायचंच नाही. घरी जायला सुद्धा सवड मिळायची नाही महिना. कोशात अडकलेल्या सुरवंट्यासारखी अवस्था झाली होती माझी. MDची पदवी पदरात पडून त्या सुरवंट्याचा फुलपाखरू होईपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर मी शिरोळे सरांना काही परत पाहू शकलो नाही. दोष कोणाला देणार? वैद्यकीय शिक्षणाने माझ्या लाडक्या आदरणीय शिक्षकांच्या भेटीपासून मला वंचित ठेवलं याची पुन्हा एकदा मला प्रकर्षाने जाणीव झाली. काळाच्या पडद्याआड गेले तरी बाबासाहेब शिरोळे माझ्या हृदयातून कधीच लुप्त पावले नाहीत. प्रत्यक्ष काळाला देखील ती किमया साधली नाही. ज्या विषयाचा शालेय जीवनापासून तिरस्कार केला त्याच विषयात प्रावीण्य मिळवायची किमया साधली होती ती केवळ ज्ञान गंगोत्री महायोगी गुरु महर्षी बाबासाहेब शिरोळे यांच्याच परिसस्पर्शामुळे. एक वेळ लोहापासून बनलेलं सुवर्ण परिसाला विसरेल पण बाबासाहेब शिरोळे यांचा एकही विद्यार्थी त्यांच्या स्मृतीपासून विलग होऊ शकणार नाही.